हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊज कटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. तर तुम्हाला इथे कुठे शोल्डरचं माप मोजायचं काम नाही आणि किती शोल्डर घ्यावं, किती आर्महोल घ्यावं याचा सुद्धा काहीच विचार करायचं काम नाही. जर तयार ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरून एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर इथे बघा, आता हा पाठीमागचा भाग आहे. तर मी फोल्डिंग बाजू जी आहे ती माझ्या साईडला ठेवली आहे. आता मी इथे ब्लाऊजची तुम्हाला उंची मोजून दाखवते आणि आपली जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा पण आपली उंची तेवढीच येणार आहे. तर आपण बघा, आता इथे असं पूर्ण ब्लाऊज उंची मोजायचं काम नाही आणि आर्महोल शोल्डर किती घ्यायचे हे सुद्धा प्रश्न पडणार नाही. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला फक्त ब्लाऊज व्यवस्थित असं घडी करून घ्यायचं आहे. असं ब्लाऊज घडी करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित, म्हणजे कुठेही त्याला असं रिंकल्स असले नाही पाहिजे आणि ब्लाऊज जमा झालेला नाही पाहिजे. ब्लाऊज चांगला असला पाहिजे आणि अशा प्रकारे त्याला घडी करून घ्यायचा आहे. आता इथे सर्वात अगोदर काय करायचं आहे, खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे, कारण आपण खालच्या बाजूला कमरपट्टी लावतो. तर तिथे आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जाते. तर इथे अर्धा इंच सोडायचा आहे शिलाईला. तर इथे बघा, मी मार्किंग करून घेत आहे पहिले. आणि आता काय करायचं आहे, हे जे ब्लाऊज आहे आता मी याची घडी करून घेतलेली आहे व्यवस्थित. तर असं आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघा, ब्लाऊजची घडी व्यवस्थित ठेवायची आहे आणि बरोबर आपल्याला जिथं घडी येते आपली तिथपर्यंत मार्किंग करायचं आहे. तर आता हे टक्सचं मार्किंग आहे पाठीमागच्या भागाचं, ते सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बघा, आता इथे गळ्याची जी रुंदी आहे ते सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आता हे जे समोरच्या भागाचे म्हणजे समोरच्या भाग आहे ते आतमध्ये असे फोल्ड करायचे आहे. आपण पाठीमागचा भाग कटिंग करत आहोत. तर हा पाठीमागचा गळा आहे. तर बघा, आता इथे व्यवस्थित गळा पण आपण ठेवून घेतला आहे, म्हणजे सेट केला आहे कपड्यावर. आता इथे थोडस बाहेर येत आहे कपडा, मी पलीकडच्या बाजूला ओढून घेत आहे बघा आणि कपड्याच्या काठोकाठ घेत आहे. आता हे बघा, इथे आपल्या गळ्याचा उंची येत आहे, तर आपण पाव इंच वरच्या बाजूला घ्यायचं आहे. तर आपण जेव्हा याला पायपिंग किंवा ब्लाऊजला फिनिशिंग देऊ गळ्याला, तेव्हा पाव इंच शिलाईमध्ये जाणार आणि खाली जेवढी तयार आहे तेवढीच आपली गळ्याची लांबी येणार. आणि गळ्याच्या रुंदीसाठी बघा, आता व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. गळ्याच्या खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित, आणि जिथे गळ्याचा भाग आहे म्हणजे गळ्याची रुंदी आहे तिथे मार्किंग करायचं आहे. त्याच्या अलीकडं पाव इंच मार्किंग करायचं आहे. आणि इथे शोल्डरला सुद्धा वरी बघा, शोल्डरची जी लाईन आहे बरोबर तिथे मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यावर अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता इथे बाजूला सुद्धा शोल्डरचं बाही जोडण्याची जे बाजू आहे, भाग आहे आपल्याला, तिथे सुद्धा बाहीच्या बाजूचं जे शोल्डर आहे तिथे सुद्धा आपल्याला बाहेरच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागेल. तर बस, माप घ्यायची गरज नाही आणि काही नाही. ब्लाऊज फक्त जो फिटिंगचा मापाचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. आता आर्महोल मध्ये सुद्धा असंच करायचं आहे बघा. वरच्या भागाला म्हणजे जो आपला आर्महोलचा एकदम काठ आहे त्याच्या वरच्या भागाला अर्धा इंच वर मार्किंग करायचं आहे, म्हणजे शिलाई करून आपला जो आर्महोलचा राऊंड आहे तो एकदम परफेक्ट येणार. तर आता बघा, इथे हे सर्व मार्किंग झालेले आहेत. गळ्याची रुंदी जी आहे ती वरच्या बाजूला 2.25 आहे, तर खालच्या बाजूला काय करायचं, अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे, कारण त्यांचा गळा खालच्या बाजूला थोडा रुंदी आहे. आणि अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे गळ्याच्या शेप देण्यासाठी. तर हा बरोबर द्यायचा आहे. आता इथे माझी थोडी लाईन आतमध्ये आलेली आहे. तर इथे बघा, आता अशा प्रकारे गोलच गळा आहे तर गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे जी शोल्डरची लाईन आहे ती पण आपल्याला मारून घ्यायची आहे बघा. आणि जिथे आपली आर्महोलचा राऊंड येत आहे तिथे आपल्याला एक सरळ छातीची लाईन मारून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला
छातीचं माप टाकायचं आहे. तर आता जसं मी ब्लाऊज ठेवलं होतं तसं सुद्धा आपण ब्लाऊज ठेवून छातीचं माप घेऊ शकतो, किंवा आता छातीचं माप घेणं तर एकदम सोपं आहे. फक्त याच्यामध्ये कन्फ्युजन कुठे होते आपल्याला, शोल्डर किती घ्यायचे आणि आर्महोल किती घ्यायचे. कारण हे तयार ब्लाऊज असते तर याला समजत नाही शोल्डर किती घ्यायचे आणि आर्महोल किती घ्यायचे गळ्याच्या लांबीनुसार. तर आता अशा प्रकारे छातीचं माप आपण मोजू शकतो, कमरेचा पण पूर्ण राऊंड मोजू शकतो. हे परफेक्टच येणार आहे, याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. आता इथे बघा 9 इंच आहे छातीचा चौथा राऊंड, म्हणजे हे 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघू शकता मी इथे 9 इंच मार्किंग करत आहे आणि साईडला 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्राचं घेत आहे. आता कमरेचं सुद्धा तसंच करायचं आहे. कमरेचा एकदा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे किती येते तर. आता इथे बघा 7 इंच एक लाईन एवढा आलेला आहे, म्हणजे 7.25 पकडा तुम्ही. आणि शिलाईसाठी 1.5 इंच आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी. आता इथे तरी पण मी पूर्ण राऊंड मोजून घेते एकदा अशा प्रकारे कन्फर्म साठी, कारण की कमरेचा राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये कमी जास्त नाही झालं पाहिजे, एकदम बरोबरच आला पाहिजे. तर इथे बघा आता मी पूर्ण राऊंड मोजून घेतले. इथे थोडासा फ्लॅश जास्त झाला ते दिसत नाहीये, पण 28 इंच वरी अर्धा इंच आहे, म्हणजे 28.5 इंच आहे कमरेचा पूर्ण राऊंड. तर इथे मी 7 इंच त्याच्यावर एक लाईन एवढं मार्किंग केलं आहे. ठीक आहे, 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी. आता हे आपल्याला फिटिंगची लाईन जोडून घ्यायची बघा अशी सरळ. तर अशा प्रकारचं कटिंग करण्यासाठी फक्त मापाचा ब्लाऊज परफेक्ट पाहिजे, तर आपला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणारच. आता इथे आर्महोलचा जो आपल्याला शेप द्यायचा आहे, तर पाठीमागच्या आर्महोलला 36 साईज आहे तर 1 इंच द्यायचा आहे. कोणताही गळा टाकू द्या आणि कशाही प्रकारचा ब्लाऊज बनवू द्या, आर्महोल मध्ये शेप आपला एकसारखाच राहते. तर इथे एक डीप नेक मध्येच येते हा ब्लाऊज, तर डीप नेक साठी इथे 1 इंच पाठीमागच्या भागाला शेप द्यायचा आहे. आता त्यांच्या ब्लाऊजचा जो आर्महोल राऊंड आहे पूर्ण, तो इथे 8 इंच येत आहे. तर इथे बघा आता मी शिलाई आपल्याला जिथून होईल तिथून मी पूर्ण राऊंड मोजून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही बरोबर 8 इंच येत आहे. तर अशा प्रकारे आपलं जर आपण अशा प्रकारे कटिंग केली तर एकदम परफेक्टच येणार आहे फिटिंग. तर बघू शकता आता इथे पूर्ण पाठीमागच्या भागाची मार्किंग झालेली आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच इथे घेतलेला आहे मी. तर त्यांच्या तयार ब्लाऊजचं सुद्धा हे आर्महोलचं अंतर 6.5 इंच आलेलं आहे. तर जसं मार्किंग केलेलं आहे मी आता तसंच कटिंग करत आहे. आता या ब्लाऊजचा किंवा अशा प्रकारे समोरच्या भागाची कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी समोरच्या भागाची पण कटिंग तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता या प्रकारे तुम्ही एखादा ब्लाऊज तरी करून बघा, तुम्हाला चांगला वाटेल का. आता इथे बघा आपली ब्लाऊजची पूर्ण तयार उंची किती आहे, 12.25 इंच आहे तयार ब्लाऊजची उंची. तर इथे आपल्याला उंची एकदम मोजून घ्यायची आहे, तेवढीच आली आहे का आपली. तर त्या अगोदर इथे खालच्या बाजूला जर थोडे धागे वगैरे असले तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे फिनिशिंग साठी. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.